सात भावांनी सख्या बहिणीला मारून खाल्ले। नमस्कार मित्रांनो, हिंदू पुराणमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला सात भाऊ आणि त्यांच्या एका बहिणीची गोष्ट सांगणार आहोत। मित्रांनो, खूप वर्षापूर्वी एका गावात एक कुटुंब होते आणि त्या कुटुंबात एका बहिणीसोबत सात भाऊ राहत होते। त्यांना आई वडील नव्हते। हा तो काळ आहे जेव्हा लोक जंगली प्राण्यांची शिकार करायचे आणि स्त्रियांचे काम कुटुंब आणि मुले सांभाळणे हे होते। हे सात भाऊ आपल्या बहिणीसोबत त्या गावात मोठ्या प्रेमाने राहत होते। सात भाऊ जंगलात जाऊन वन्य प्राण्यांची शिकार करायचे आणि त्यांना घरी आणल्यावर बहीण त्या प्राण्यांना कापून त्यांचे मांस शिजवायची आणि सर्वजण मोठ्या प्रेमाने एकत्र जेवण करायचे। असेच दिवस जात होते। एके दिवशी सात भाऊ शिकारीसाठी जंगलात गेले। संध्याकाळ होत आली होती आणि बहीण आपल्या सात भावांसाठी जेवण बनवत होती। ती चाकूने हिरव्या भाज्या कापत असताना चाकूच्या धारदार धारेने तिचे एक बोट कापले। कापलेल्या बोटातून रक्त वाहू लागले। आता बहीण विचार करू लागली की जर तिच्या भावांनी तिचे कापलेले बोट पाहिले तर त्यांना खूप वाईट वाटेल, म्हणून आपल्या भावांना हे सांगू नये आणि त्यांच्यापासून लपवून ठेवावे असा विचार तिने केला। तिने आपल्या कव्हरलेट आणि भिंतीवरील रक्त पुसण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तिच्या मनात विचार आला की माझा भाऊ येथे सहज बघेल। मग तिने हिरव्या भाज्यांवर रक्त पुसले। संध्याकाळी शिकार करून सात भाऊ परतल्यावर बहिणीने भावांना जेवण दिले। आज सात भावांना भाजी खूप चविष्ट वाटली आणि सर्व जण बोटे चाटत राहिले आणि बहिणीच्या स्वयंपाक कौशल्याचे कौतुक करू लागले। स्तुती ऐकून बहिणीलाही खूप आनंद झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊन पिऊन सगळे भाऊ जंगलात शिकारीसाठी निघाले। शिकार करून कंटाळून ते एका झाडाच्या सावलीत बसले आणि रात्री बोलत असताना ते सात भाऊ रात्रीच्या जेवणाबद्दल बोलू लागले। रात्री बहिणीने तयार केलेल्या सागाची चर्चा सुरू झाली। असे रुचकर जेवण कधीच खाल्ले नाही असे सगळे म्हणू लागले। सात भावांना वाटले की आज ते आपल्या बहिणीला याबद्दल नक्की विचारतील आणि तिने हिरव्या भाज्यांमध्ये काय मिसळले आहे ते शोधून काढतील। सर्व भाऊ घरी आल्यावर बहिणीच्या जेवणाची स्तुती करू लागले आणि बहिणीला खूप आनंद झाला। तेव्हा सात भावांपैकी सर्वात मोठ्या भावाने बहिणीला विचारले, काल तू भाजीत असे काय टाकले की भाजी इतकी चविष्ट झाली? त्याला सत्य कळू नये म्हणून बहिणीने बहाणा केला। तेव्हा मोठ्या भावाने बहिणीला शपथ दिली आणि म्हणाला, बहीण खरं सांग। मग मी माझ्या बहिणीला भावाला सर्व सत्य सांगितले आणि म्हणाले, मी माझे थोडे रक्त हिरव्या भाज्यांमध्ये मिसळले होते कारण माझे बोट चाकूने कापले होते। त्यानंतर सातही भाऊ जेवण करून झोपी गेले। तेव्हा सात भावांपैकी सर्वात मोठा भाऊ म्हणाला की रक्ताचे काही थेंब टाकून भाजी इतकी चविष्ट झाली तर बहिणीचे मांस किती चविष्ट असेल। सर्व भावांनी आपल्या मोठ्या भावाशी सहमती दर्शवली आणि दुसऱ्या दिवशी रात्री जेवण करून सर्व भाऊ शिकारीला गेले। सात भावांनी आपल्या बहिणीला मारण्याचा कट रचला आणि तिला मारल्यानंतर तिचे मांस शिजून खाऊ असे सांगितले, पण सात जणांपैकी सर्वात धाकट्या भावाला हे आवडले नाही। बहिणीला वाचवण्यासाठी तो खूप आतुर होता। त्याला उघड विरोध करता आला नाही कारण सहा भाऊ एका बाजूला होते आणि तो एकटाच होता। शिकार केल्यानंतर सर्व बांधवांनी एका ढिगाऱ्यावर बांबूच्या पट्ट्यापासून बनवलेले एक व्यासपीठ बांधले। त्याला चांग म्हणतात। आपल्या बहिणीला येथे भुरळ घालणे आणि तिला बाणाने मारणे आणि तिचे स्वादिष्ट मांस खाणे अशी त्यांची योजना होती। दुसऱ्या दिवशी मोठ्या भावाने बहिणीला सांगितले की बहीण, तू आता लग्नाच्या वयाची झाली आहेस आणि आम्ही तुझ्यासाठी योग्य वर शोधला आहे, म्हणून तू कपडे घालून ये आणि आमच्या बरोबर चल। भावाचे बोलणे ऐकून बहिणीला खूप आनंद झाला आणि तिने होकार दिला। चालता चालता बहिणीला कंटाळा आला। तेव्हा तिने मोठ्या भावाला विचारू लागली की तिला अजून किती अंतर चालायचे आहे।
तेव्हा मोठा भाऊ म्हणाला की बहीण, आता आपल्याला डोंगराच्या माथ्यावर चांग दिसत आहे, त्या ठिकाणी जायचे आहे. अजून थोडे पुढे. ढिगाऱ्यावर पोहोचल्यानंतर मोठ्या भावाने धाकट्या भावांना दोरीने बांबूच्या खांबाला बांधण्यास सांगितले. सर्व भावांनी मिळून आपल्या बहिणीला दोरीने बांधायला सुरुवात केली. बहीण अतिशय असहाय्य होऊन आपल्या सर्व भावांकडे खुनाच्या नजरेने पाहत होती आणि ती देवाला म्हणू लागली, हे देवा, माझे सर्व भाऊ माझ्या रक्ताचे ताणलेले आहेत. तिकडे माझ्याबद्दलची ही कौतुकाची भावना ऐकून धाकट्या भावाचे मन तरळले, पण तो एकटाच काय करू शकत नव्हता. तो असहाय्य होता, कारण साही भाऊ बहिणीला मारण्याच्या बाजूने होते. आपल्या बहिणीला बांधल्यानंतर मोठ्या भावाने आपल्या सर्व भावांना बाणाने मारण्याचा आदेश दिला. मोठा भाऊ पहिल्यांदा धनुष्यबाण मारायला गेला, तेव्हा बहिणीने मोठ्या भावासमोर हात जोडले आणि दयनीय आवाजात म्हणाली, मार भाऊ मार, छातीवर निशाणा करून मार. तुझा बाण आणि धनुष्य जाईल जंगलात, असा मार. मार भाऊ मार, छातीवर लक्ष कर. मार भाऊ मार, छातीवर लक्ष कर. मोठ्या भावाने बाण कठोरपणे सोडला, पण त्याचा बाण योग्य निशाणावर लागला नाही. आता दुसऱ्या भावाची पाळी होती. त्यानेही बहिणीला मारण्यासाठी धनुष्यबाण उचलला. त्याच्या समोर बहिणीने हात जोडून तेच दुःखद गाणे म्हणायला सुरुवात केली. दुसऱ्या भावाचाही उद्देश फसला. तसेच 6 भावाने आपल्या बहिणीला बाणाने मारण्याचा प्रयत्न केला, पण सर्व अपयशी ठरले. आता 7व्या भावाची पाळी आली आणि सर्व भाऊ म्हणू लागले की भाऊ, पूर्ण ताकदीने गोळी झाड आणि बहिणीला एकाच बाणाने मार. तुझे लक्ष चुकले तर तू वाचणार नाहीस आणि आम्ही सगळे मिळून तुला मारून टाकू. आपल्या धाकट्या भावाचा जीव धोक्यात असल्याचे पाहून बहिणीने आपला भावाचा जीव वाचवण्याचा निश्चय केला आणि तिने देवाची प्रार्थना सुरू केली की हे देवा, माझ्या भावाचा बाण माझ्या छातीत घुसण्यास यशस्वी हो. आणि मग तिने एक दुःखी गाणे म्हणण्यास सुरुवात केली. तो मार भाऊ, छातीवर निशाणा करून मार. तुझा बाण माझ्या छातीत घुसेल असा मार. छातीवर निशाणा मार. धाकट्या भावाने बाण सोडला आणि त्याचा बाण बहिणीच्या हृदयावर लागला. तिला वेदना झाल्या आणि काही वेळ झगडल्यावर तिच्या शरीरातून प्राण निघून गेला. बहिणीच्या मृत्यूनंतर 6ही भाऊ खूप आनंदी होते, पण 7वा भाऊ अजिबात आनंदी नव्हता. सर्व भावांनी मिळून बहिणीचा मृतदेह डोंगरावरून खाली आणला. त्यानंतर 4 भावांनी बहिणीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि मोठ्या भावाने धाकट्या भावाला जंगलातून लाकूड आणि पाणी आणण्याचा आदेश दिला. धाकट्या भावाने लाकूड सोबत पाणी आणि काही मासे आणि काही खेकडे आणले होते. तो आतून खूप दुःखी होता. त्याचे सर्व भाऊ मोठ्या उत्साहाने आणि त्यांचे बहिणीचे मांस शिजवून खात होते. तो आपल्या बहिणीचे मांस खाऊ शकणार नाही. जर त्याने असे केले तर त्याचे सर्व भाऊ त्याच्यावर अत्याचार करतील. मांस शिजवताना त्याने गुपचूप खेकडे आणि मासे आगीत टाकले आणि स्वतःच्या जेवणाची व्यवस्था केली. तांदूळ आणि मांस तयार होते आणि केळीचे पाने जमिनीवर पसरून सर्वांना जेवण देण्यात आले. लहान भावाने खाली बसण्यापूर्वी त्याच्या जागेवर एक छोटा खड्डा खणला होता. त्याने आपल्या बहिणीचे मांस जी केळीच्या पानावर दिले होते ते खड्ड्यात टाकले आणि मासे आणि भात खाऊ लागला. उर्वरित 4 भावांनी बहिणीचे हाडे चघळण्यास सुरुवात केली, तर लहान भावाने खेकडा चघळण्यास सुरुवात केली. जेवण झाल्यानंतर मोठ्या भावाच्या सांगण्यावरून धाकट्या भावाने बहिणीला सर्वांचे उरलेले भाग स्वच्छ करून उरलेली हाडे व त्यांचे डोके, नखे असे इतर भाग त्याच खड्ड्यात टाकून वरती माती टाकण्यास सांगितले. काही वेळाने त्याच ठिकाणी बांबूचे रोप उगवले. हळूहळू त्या जागी बांबूचा घट्टा तयार झाला. एकदा एक साधू त्याच ठिकाणी आला आणि बांबूच्या ढिगाऱ्याखाली लपून शौच करू लागला. त्याच वेळी आकाशातून आवाज आला की संत वास येत आहे. हा आवाज वारंवार येत होता, म्हणून संतांनी ताबडतोब जागा साफ केली
आणि त्यांनी झाडीतून एक बांबू तोडला आणि बासरी बनवली. त्यातून तो लोकांच्या घरी जाऊन बासरी वाजवून भिक्षा मागायचा आणि त्या बदल्यात खूप उपदेश करत असे. एके दिवशी संत त्याच गावातल्या त्याच मोठ्या भावाच्या दारात गेले. त्यावेळी 4थ्या भावाचे लग्न झाले होते आणि 7व्या भावाचे लग्न झाले नव्हते. त्याचा जन्म झाला नव्हता आणि तो एकटाच राहत होता. संतांनी थोरल्या भावाच्या अंगणात पाऊल ठेवताच बासरी म्हणाली, नाही, ही बासरी आहे, ही शत्रू आहे. ही थोरल्या भावाच्या घराची नाही, ही बासरी आहे. दयाळूपणा आणि प्रेम सर्व काही सोडून नातेसंबंधावर डाग लावला आहे. नाही, बासरी वाजवा हा सर्वात मोठा शत्रू आहे. योगीच्या बासरीतून तोच आवाज वारंवार येत होता. त्यामुळे मोठ्या भावाला घाम फुटला. त्याने आपल्या पत्नीला ताबडतोब योगींना भिक्षा देण्यास सांगितले आणि त्याला निरोप दिला. असे करून संत सर्व 6 बंधूंकडे गेले व या बासरीने सर्वांसमोर तेच गीत गाऊ लागली. पत्नीकडून भिक्षा घेऊन सर्व भावांनी त्या साधूला त्याच्या दारातून निरोप दिला. त्यानंतर संत सर्वात धाकट्या भावाच्या दारात पोहोचतात. तो एकटाच राहत होता आणि सर्वांपासून वेगळा झाला होता. संत 7व्या भावाच्या दारात पोहोचतात. तशी बासरी म्हणाली, बाजो रे बाजो बासरी, माझ्या धाकट्या भावाच्या घरी मी मनात युगानुयुगे दडवलेले विचार वाढो रे बासरी. हे माझ्या परमप्रिय भावाचे घर. योगींच्या बासरीतून हे मनमोहक संगीत ऐकून धाकट्या भावाने साधूचे घरी स्वागत केले आणि साधूला बसण्यास सांगितले. संतांना अल्पोहार देण्यात आला. तेव्हा लहान भावाने योगींना बासरीबद्दल विचारले आणि संतांनी त्याला बांबू कापून बासरी कशी बनवली आणि आकाश कसे दिसले याबद्दल सर्व काही सांगितले. लहान भावाने साधूला ही बासरी देण्याची विनंती केली. हे ऐकून साधूने त्याला बासरी दिली. साधू निघून गेल्यावर धाकट्या भावाने उदबत्ती पेटवली आणि बासरी त्याच्या पलंगावर अत्यंत आदराने ठेवली. काही वेळाने लहान भावाच्या घरात बदल दिसू लागला. तो कामावरून घरी परतला तेव्हा त्याला त्याचे घर स्वच्छ व नीटनेटके दिसले. त्याच्या गैरहजेरीत रोज घराची साफसफाई व्हायला लागली. तेव्हा तो आपल्या वहिनीकडे गेला आणि विचारले की आमच्या गैरहजेरीत घर साफ कोण करतं? तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या कामातून वेळ मिळत नाही, मग आम्ही तुमच्या घरी स्वच्छता करायला का येऊ? हे ऐकून धाकट्या भावाने ठरवले की आज तो गुपचूप आपल्या अनुपस्थितीत आपले घर कोण साफ करते ते पाहायचे. त्यामुळे धाकटा भाऊ कामावर न जाता घरीच गपचूप बघू लागला. जेव्हा घर ओसाड होते तेव्हा तिने बासरी बसवलेल्या ठिकाणाहून तिच्या बहिणीच्या रूपातील एक मुलगी उगवते. घरातील सर्व कामे करते आणि त्याच बासरीमध्ये लीन होते. हे सर्व पाहून लहान भावांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्यानंतर तिने ही गोष्ट आपल्या मोठ्या वहिनीला सांगितली. तेव्हा मोठ्या वहिनीने आपल्या धाकट्या मेहुण्याला समजावून सांगितले की मुलगी बासरीतून बाहेर येताच तू ती बासरी तिच्याकडे सोपव, आग लावून त्यावर तुळशीचे पाणी शिंपड, मग बघ काय होते ते. लहान भावाने आपल्या मोठ्या वहिनीच्या सांगण्यावरून सर्व कामे केली. मुलगी बासरीतून बाहेर येताच त्याने बासरी पेटवली आणि मुलीवर तुळशीचे पाणी शिंपडले. तुळशीच्या पाण्याच्या स्पर्शाने ती मुलगी मानवी रूपात आली. भावाने पाहिल्यावर ती त्याची लाडकी धाकटी बहीण होती. त्याने बहिणीला मिठी मारली. त्यानंतर दोन्ही भाऊ बहीण मोठ्या प्रेमाने राहू लागले. बहिणीने भावाला दत्तक घेतले आणि भावाने बहिणीला दत्तक घेतले आणि दोघेही एकाच घरात प्रेमाने राहू लागले. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.